ज्याचं काम राहतं ना त्याचीच गाडी काढायची, उगाच दुसऱ्याच्या गाडीचं पेट्रोल वाया घालवायचं. मला सुवर्णप्राशांचा डोस द्यायला न्यायचं होतं, मग मला तिचीच गाडी नेऊ आणि तिची गाडी असल्यामुळे भाऊ एवढा नाचत नाचत गेला ना गाडीवर. सुवर्णप्राशांचा डोस घेऊन येलो तर भाऊ मध्ये एवढी पावर आली होती ना, घरी आल्या आल्या त्या टपातले कांदे काढून टाकले, त्या टपामध्ये तोच जाऊन बसला. त्याला माहिती आपण किती पसार केला तर मग मी हायच आवरायला. दिवसभर ये दोघ माय एवढं डोकं पिकू द्या ना, तरी पण माझ्या आधी यांनाच कशी काय झोप लागते काय माहिती. झोपेल तर पहा कसे तुम्ही नेमकी कोण कोणाच्या पायथ्याला झोपेले तेच कळा. आता ह्या दोघांना पाहू मला किती झोपूशी वाटलं तरी मला लाज सोडून चालणार नाही ना, माझ्या घरात ढिगभर कामं पडेल ते कोण करेल. संध्याकाळी साहेब बोलले चला बाहेर फिरायला जाऊ. आता मी काय लय पंचायती केलं नाही का, कुठे घेऊन चालले कशाला घेऊन चालले हेच लय मोठी गोष्ट. आणि खाली उतरले आमचे साहेब गार्डन मध्ये घुसले, तेव्हाच आम्हाला कळलं का आमच्या सोबत स्कॅम झालं. पण किती काय झालं तरी पोराच्या खुशीसाठी मी तोंडावर कंट्रोल केलं, त्याला काहीच बोलले नाही. असं वाटतं का तुम्हाला एक वेळेस तुम्ही वाऱ्याला थांबाल, पण माझं तोंड एकदा सुटलं का त्याला थांबवणं शक्यच नाही. आणि ह्या घाबरायला कोणी हाय बाय करायला लावलं का ते तेव्हा करती नाही, ते निघून गेलं का मग करीत बसा. आणि हा सीन पाहून आमच्या हृदयाचे ठोकेच वाढले नाही, पहिले घर पळलो. घरी आले आमच्या साहेबांनी पंचपक्वान्याची इच्छा व्यक्त केली, जी पुरी करायची मला अजिबातच इच्छा नव्हती, पण 2 दिवसानंतर पगार होणार होता, त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेतली, लगेच हा म्हणले. आणि तुम्ही आपले म्हणून मी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगते का, हा माणूस 5 दिवसापासून सुट्टीवरती आणि पोट दुखत म्हणून डॉक्टरने यायला फक्त मुंगा डाळीची खिचडी खायला लावली, आणि माणूस काय खाऊ राहिला ते खिरण पुऱ्या. असू द्या जाऊ द्या, मी जर तुम्हाला सांगितलं पण तुम्ही कोणाला सांगू नका. जेवण खावणं केले मग आलो आम्ही या बाबांच्या बर्थडेला, जे की 80 वर्षेच झाले होते. माझा कोणी पहिला सुद्धा बर्थडे केला नाही, याचं दुःख माझ्या मनात किती असलं तरी आकाशात फुटणारे फटके पाहून मी आनंदी होते. आणि ही बत्तीशी दाखवताना माझ्या मनात एकच विचार होता का आमच्या पोरांनी आमच्या असेच बर्थडे केले पाहिजे.